Behind every successful man there is a woman and behind every failed man there is a man. या संक्रांतबद्दल ती पण शूट करते, मी पण शूट करतोय. सो आमची संक्रांत खूप चांगली आहे. मजालाच एवढा वेळ लागतो. आम्हाला आधीच्या आमच्या मकर संक्रांतींची आठवण होतीये, कारण आम्ही सध्या एकत्र नाही आहोत या मकर संक्रांतीला. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. काव्यांजली या मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमचे लाडके विश्वजित आणि काव्या माझ्यासोबत आहेत. कसे आहात? खूप मस्त मस्त, एकदम छान. तर आता मकर संक्रांतीचा विशेष भाग चालू आहे. तुमच्या दोघांच्या आयुष्यातली मकर संक्रांत कशी चालू आहे, काव्या आणि विश्वजित? सध्या फ्लॅशेसमध्ये चालू आहे. म्हणजे आम्हाला आधीच्या आमच्या मकर संक्रांतींची आठवण होतीये, कारण आम्ही सध्या एकत्र नाही आहोत या मकर संक्रांतीला. हां, म्हणजे जे काही विश्वजितनी कांड केलेत त्यामुळे विश्वजित स्वतःची संक्रांत सेलिब्रेट करतो आणि काव्या स्वतःची संक्रांत सेलिब्रेट करते. पण लेट्स होप फॉर द बेस्ट की सगळं छान होईल आणि पुढची संक्रांत जेव्हा तुम्ही पुन्हा इथे याल तेव्हा ती चांगली असेल, छान एकत्र असेल. हे सगळं विश्वजितवरच डिपेंड आहे. याबद्दल काय सांगशील? Behind every successful man there is a woman and behind every failed man there is a man. सो माझ्या जे काही आत्ता माझ्या आयुष्यात चाललं आहे, विश्वजितच्या आयुष्यात चाललं आहे, त्यासाठी ऑफकोर्स विश्वजितच जबाबदार आहे. म्हणूनच मी म्हटलं की फॉर हिज फेलियर ही इज ओनली रिस्पॉन्सिबल. पण आता ती चूक कशी सुधारायची, काय करायचं, त्या रस्त्यावर आता विश्वजित चालला आहे. आणि बघू तो काय काय प्रयत्न करतो. काव्याला परत इम्प्रेस करू शकतो का तो, काव्याचं प्रेम परत मिळवू शकतो का तो, हे त्याच्यासाठी चॅलेंजेस आहेत. आणि नंतर काव्य ते ॲक्सेप्ट करेल की नाही, मनापासून ॲक्सेप्ट करेल की नाही, ते तिच्यासाठी पण चॅलेंज आहे आणि माझ्यासाठी पण चॅलेंज आहे. काव्या, उत्तम सून आहेस, उत्तम बायको आहेस, आई आहेस. आत्ता काव्याचं स्ट्रॉंग रूप असं बाहेर येत आहे, रौद्र रूप बाहेर येत आहे. त्याबद्दल काय सांगशील? हो, म्हणजे मला वाटतंय प्रत्येक स्त्रीमध्ये हे सगळे मूड्स असतात. सिच्युएशनप्रमाणे ती ते मनापासून व्यक्त होत असते. तर आत्ता तिच्या आयुष्यात ज्या घटना घडत आहेत त्याप्रमाणे ती व्यक्त होती आहे. आणि प्रत्येक बाईनी कुठेतरी असा हा स्टँड स्ट्रॉंगली घेतला पाहिजे हेच दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आवडतं आहे मला ते करायला. बरं, पर्सनली तुमच्या आयुष्यात स्वतःची मकर संक्रांत कशी असते? म्हणजे लहानपण म्हटलं की आपण पतंग बनवणं किंवा आईला तिळगुळ बनवण्यात मदत करणं, तर कशी असायची मकर संक्रांत? माझ्यासाठी तेव्हा हेच, म्हणजे एकतर मुळात आमच्यासाठी सगळ्यात मोठा उत्सव आमच्या लहान मुलांसाठी असा असायचा की प्रत्येक दुकानामध्ये जाऊन हे तिळगुळ वाटणं. मग त्याच्यानंतर आम्हाला चॉकलेट्स आणि आजूबाजूला दुकानं जी स्टेशनरीचं दुकान असेल तर पेन किंवा पेन्सिल असे प्रकार द्यायचे. तर त्यासाठी आम्ही अक्षरशः सगळं ग्रुपनी जायचो, पिशव्या वगैरे घेऊन, की आता इथे आपल्याला मग एकमेकांना विचारणार, तिथे काय मिळालं? मग असं मग जे आवडीचं असेल तिथे पहिल्यांदा जाणं वगैरे, हे लहानपणीचे सगळे उद्योग होते. आणि आत्ताची तर अर्निंग पॅटर्न आहे. म्हणजे गृहउद्योग चालवत असल्यामुळे गुळपोळी, पुरणपोळ्या आणि तिळाच्या वड्या, लाडू ह्या सगळ्यांची ऑर्डर भरपूर चालू असते. सण म्हटलं की तुझं ऑर्डर्समध्ये सगळं जात असेल. येस, पियुष काय सांगशील? माझ्यासाठी तर खूप स्पेशल आहे मकर संक्रांत. कारण मला आठवतं बरोड्याला संक्रांत एक खूपच विशेष असतं फेस्टिवल. कारण संक्रांत, नवरात्र आणि दिवाळी ही बडोद्याची खूप फेमस आहे. कारण 14 आणि 15 असं म्हणतात, तिथे उत्तरायण असं पण म्हणतात, उत्तरायण आपण म्हणतो. तर सकाळी 6 वाजता आम्ही गच्चीवर जायचो. म्युझिक सिस्टम, खाणं पिणं, उंधियो, चिक्की, गुळपोळी आणि पतंगी घेऊन जायचो आणि पूर्ण दिवस तिथेच राहायचो आम्ही. आणि आत्ता पण तू जाशील तेव्हा तुला तिथे आभाळ सगळं भरलेलं असतं आणि ते खूप कलरफुल असतं, खूप रंग असतात वेगवेगळे, खूप मजा येते. आणि ॲट दी एंड ऑफ द डे जेव्हा 14 तारीख आणि 15 तारीख संपते तेव्हा मला आठवतं हे सगळं कापलेलं असायचं. हां, आणि तेव्हा ना जेव्हा तुम्ही पतंग उडवताय तेव्हा तुम्हाला काही जाणवत नाही, फरक नाही पडत. पण जेव्हा रात्री तुम्ही खाली येता, आवरता आणि जेव्हा तुम्ही जेवता तर तिखट मीठ वगैरे सगळं जेव्हा लागतं तेव्हा जी काही आई गं, मग चमचा घेतो आपण हातात वगैरे. पण ती खूप मजा असते, खूप वेगळं तिथे फेस्टिवल सेलिब्रेट करतात. सो खूप धमाल आहे ती. पियुष, ही संक्रांत तुझ्यासाठी खूप स्पेशल आणि वेगळी आहे. या संक्रांतीबद्दल काय सांगशील? या संक्रांतबद्दल ती पण शूट करते, मी पण शूट करतोय. सो आमची संक्रांत खूप चांगली आहे.
आम्ही दोघेही काम करतो आहे, ती काम करते, मी काम करतो आहे. जेव्हा एकत्र आम्ही येतो तर आमच्यासाठी कुठलाही फेस्टिवल हा एक दिवस नाहीच आहे. रोज संक्रांत आहे, रोज दिवाळी आहे, रोज होळी आहे, रोज व्हॅलेंटाईन्स डे. सो एक म्हणजे ठीक आहे, ते आपल्याप्रमाणे एक एक दिवसाला महत्त्व दिलं आहे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट. पण एक कपल म्हणून किंवा एक मित्र म्हणून मित्रमैत्रिणी म्हणून आम्ही रोज तो दिवस सेलिब्रेट करतो. रोज छानच असतो, रोज फेस्टिवल आहे. बरं, आता मकर संक्रांत म्हटलं की आपल्या घरात गोडधोड सगळं चालू असतं. तिळगुळ असतात, तिळगुळचे पण प्रकार असतात, चिक्की किंवा गोल तिळगुळ असतात. तर एका टायमिंगला तुम्ही किती तिळगुळ खाऊ शकता? अरे बापरे, तिळगुळ. हां, ॲक्च्युली आत्ता कसं सांगणार, खाऊन दाखवू शकतो आम्ही. तो घेऊन तरी आहे. मला आठवतं, मला एक किस्सा आठवतो. म्हणजे आता मी सांगितलं घेऊन या, असंच संक्रांतीचा दिवस होता, टेरेसवर होतो, संध्याकाळचे 5-5:30 वाजले होते, पतंग वगैरे उडवणं सगळं संपलं असतं. मग खायचं, आता खाऊया. तर तिळगुळ होते, गुळपोळी होती, तिळगुळ होते. तर मी गप्प सगळ्या मित्रांनी खूप तिळगुळ खाल्ले, म्हणजे खूप लाडू खाल्ले आम्ही. म्हणजे गप्प खात आहे गप्पा. पण ते नंतर कळतं ना, सकाळी खूप प्रॉब्लेम होतो. तेव्हा तर आपण खातो, पण मग त्याचा भयंकर त्रास होतो. गरम पडतं ना, तीळ खूप गरम असतो बाबा. पण तेव्हा खाल्ले तर मला आठवतं की 25-30 तर खाल्ले होते छोटे लाडू. त्याच्यापेक्षा जास्त अजून कोणी मित्र आय थिंक होतं ज्यांनी खाल्ले आहेत. आत्ता मला कॅपॅसिटी आत्ता मे बी कमी झाली आहे. तेव्हा ठीक आहे, तेव्हा एक जोश, जवानी का जोश रहता है, अभी इतना नाही. बरं, तुमच्यासाठी एक गेम घेऊन आली आहे. ही प्रत्येकाची वाटी आहे. हे स्ट्रॉ तुझी कुठे मग? नाही, दोघांसाठी गेम. दोघांची वाटी आहे आणि मी 1 मिनिटचं टायमिंग लावणार आहे. स्ट्रॉमधून हे उचलायचं आहे. इथे फक्त हे कॅच करून मग इथे टाकायचं आहे. हात यूज नाही करायचे यासाठी. ओके, सो एकदा तू ट्राय कर. पकडणार आहेस? मी सांगते, एकदा तू ट्राय कर. एकदा ट्राय कर. येस, ओके. फक्त हात नाही लावायचे. आता कुठे लावला होता मी? इथे हे करताना हात लावला होता. ओके, मी नाही, हात पूर्ण मागेच असणार. म्हणजे हात नाही लावायचा. आता तू एकदा, हा, येस. नाही, हे बघ असं पकडायचीच नाही, हात लावायचाच नाही. ओके, सो मी 1 मिनिटचा टायमिंग लावेन. रेडी आहात? 1, 2, 3 गो. कोण फास्ट करते आणि कोण किती हे करते ते बघायचं आहे मला. 40 सेकंद झालेली आहेत. $54, $55, $56, $57, $58, $59. बस. कसा वाटला हा गेम? मस्त, खूप छान. खूप छान. कोणी जास्त हे केलं ती मी काउंट करणार Of course, आहे. काव्या. बरं, तू काउंट करून सांग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, झालाच एवढा वेळ लागतो. 24, 24. ओके, 27. येस. सो येस, अगदी फास्ट आणि हे करणार. बट गुड, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन खूप छान आहे आणि गुड, हॅपी. चांगली ज्वालांची exercise सांगितली. या निमित्ताने एक्सरसाइज झाली. सो आत्ता मकर संक्रांतीचं काय तुमचं प्रत्येकाचं म्हणजे तुझं पर्सनली काय प्लॅनिंग आहे किंवा काय करणं या मकर संक्रांती? तेच जे आता पंचांगामध्ये काही गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत, ज्या यावेळी ब्लॅक घालायचं नाही आहे,
कारण शनीचं वर्ष आहे आणि देवीनी काळे वस्त्र परिधान केलेत. सो ते सोडून बाकीचे कलरफुल ड्रेसेस घालू, एकमेकांना तिळगुळ वाटू, छान गोड बोलू. खरं तर आमची संक्रांत आत्ताच साजरी झाली आहे, कारण आम्ही आज भोगीची भाजी आणली होती, बाजरीची पूर्ण भाकरी आणली होती, गुळपोळी होती. आत्ता जेवणात आम्ही म्हणजे आत्ता पूर्ण संक्रांत प्रॉपर जेवण जे आपण करतो ते सगळं आत्ताच एक अर्धा तासापूर्वी आमची संक्रांत एकत्र सगळ्यांची साजरी झाली आहे छान. अरे मी म्हणजे जसं काश्मीरांनी सांगितलं की संक्रांत झाली, आत्ता मी लंच करून आलो आणि त्याच पद्धतीचं सगळं जेवण होतं आणि आम्ही काम करतोय संक्रांतीच्या दिवशी. हे खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही फेस्टिवलच्या दिवशी, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा तुम्ही काम करता ते सगळ्यात मोठं सेलिब्रेशन असतं माझ्यासाठी, ऑफकोर्स काश्मीरासाठी पण आणि सगळ्या कलाकारांसाठी. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. सो अशा रीतीने आम्ही सेलिब्रेट करतो आमची संक्रांत. बरं, काव्या, लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत खूप छान असते असं म्हणतात. सो तुझी पहिली मकर संक्रांत कधी असणार आहे, म्हणजेच कधी काश्मीरा कधी लग्न करणार आहे? फारच अवघड प्रश्न आहे खरं तर हा. अजून तसा काही फार विचार नाही केला. जेव्हा ठरेल तेव्हा नक्की सांगेन. बरं, दोघांनाही मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. थँक्यू. ही मिठाई आहे, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. थँक्यू. तिळगुळ घे आणि गोड बोल. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुला, तुम्हाला मागे जो आहे सगळ्यात महत्त्वाचा माणूस आमचा कॅमेरामॅन त्याला, आणि तुम्हालाही थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.